हॅपी इंटरनॅशनल योगा डे. योगा फॉर एव्हरी डे. योग म्हणजे काय? याचा अर्थ आहे यूज, जोडणं. योग चित्तवृत्ती निरोध, समत्वम योग उच्यते. ह्या दोन्ही श्लोकांचा अर्थ आहे जो शरीर, मन आणि आत्मा यांना जोडतो तो योग. मग फक्त योगासन करून किंवा योगामधली आसनं करून या शरीर, मन, आत्म्याला जोडता येतं का? तर नाही. जेव्हा आपण योगाचे हे 8 अंग व्यवस्थित पाळतो, स्वीकारतो, तेव्हा मन, शरीर आणि आत्मा एकत्र येतो. तर ही 8 अंग म्हणजे अष्टांग योग आहे. अष्टांग योग म्हणजे योगाचे 8 अंग, जसे यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, प्रत्याहार, ध्यान, समाधी, हे योगाचे 8 अंग आहेत. तर आपण एक एक करून याची माहिती घेऊ. यम म्हणजे अहिंसा, सत्य, धर्म यांचं पालन करणं, संयम ठेवणं. नियम म्हणजे योगाचे काही नियम आहेत, जसं शरीर आणि मन शुद्ध पाहिजे, आनंदी पाहिजे, तप, स्वाध्याय किंवा वेळेवर योग केला पाहिजे. हे जे काही नियम आहेत त्यांचं पालन करणं. मग आसन, योगासनामधली जी काही आसनं आहेत, वज्रासन, सर्वांगासन, धनुरासन, हे तुमच्या शारीरिक ताकदीनुसार किंवा तुमच्या प्रकृतीनुसार करणं, म्हणजे तुमचं शरीर स्थिर आणि लवचिक होतं. प्राणायाम म्हणजे श्वासावरती नियंत्रण करणं किंवा लयबद्ध पद्धतीने श्वास घेणं. याच्यामध्ये दीर्घ श्वास आहे, अनुलोम विलोम आहे, परत त्याच्यामध्ये कुंभक, पूरक असे वेगवेगळे प्रकार ह्या प्राणायामामध्ये येतात. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं. इंद्रियांचे जे काही किंवा मनाचे जे काही गुण आहेत, भय, चिंता, लोभ यापासून दूर राहणे. आणि जेव्हा प्रत्याहार आपण व्यवस्थित करतो तेव्हाच धारणा ही पुढची स्टेज आहे ती आपल्याला व्यवस्थित करता येते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी लक्ष केंद्रित करणं किंवा एकाग्र करणं याला धारणा म्हणतात. धारणा म्हणजे मेडिटेशन. जेव्हा धारणा आपण एकदम व्यवस्थित खूप वेळची करतो त्या अवस्थेला आपण ध्यान म्हणतो. ध्यानामध्ये आपण अजिबात विचलित होत नाही, त्याला डीप मेडिटेशन स्टेट बोलतात. पुढे जेव्हा धारणा, ध्यान ह्या अगदी डीप नियमित जेव्हा करत जाल तेव्हा साधक हा समाधीमध्ये जातो. समाधी अवस्था म्हणजे विश्वाच्या वातावरणात किंवा आजूबाजूच्या वातावरणात विलीन होणं. जेव्हा साधक ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, अष्टांग योग व्यवस्थित करतो, तेव्हा त्याला समाधी अवस्था किंवा त्याला ऐच्छिक समाधी ही व्यवस्थित प्राप्त होते. जर आपण नियमित हे यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, प्रत्याहार व्यवस्थित केला तर आपलं मेडिटेशन व्यवस्थित होऊन, आपली योगासनं व्यवस्थित होऊन आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे व्यवस्थित राहतं. तर चला, आज इंटरनॅशनल योग डे निमित्ताने योगा फॉर एव्हरी डे असा संकल्प करून आपण हे सगळे अष्टांग योगातले सगळे नियम, सगळी आसनं, धारणा, ध्यान हे व्यवस्थित करूयात आणि निरोगी आयुष्य जगूयात.
चिंता, भय, लोभ यापासून दूर राहणं म्हणजे प्रत्याहार करणं. तरच पुढे जाऊन तुमची धारणा आहे ती व्यवस्थित होऊ शकते. धारणा म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं आणि मग एकाग्र होणं आणि एकाग्र होऊन पुढे ध्यानाच्या अवस्थेत जाणं. तर ध्यान म्हणजे ही धारणेची पुढची अवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण डीप मेडिटेशनमध्ये जातो. आपण यम, नियम, प्राणायाम, धारणा, ध्यान हे व्यवस्थित केलं तर मग आपण समाधी अवस्थेमध्ये लवकर जातो, ज्याच्यामध्ये आपण थॉटलेस मेडिटेशन होतं. साधक हा विश्वाच्या एकरूपतेत विलीन होतो आणि त्याची जी काय साधना आहे ती अगदी व्यवस्थित व्हायला लागते. पण त्याच्यासाठी आपल्याला हे अष्टांग योग रोजच्या रोज करणं, त्याच्या नियमांचं पालन करणं, प्राणायाम व्यवस्थित करणं, ध्यान व्यवस्थित करणं ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. त्यामुळे योगा फॉर एव्हरी डे हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण योग, नियम, प्राणायाम, धारणा, ध्यान ह्या सगळ्या गोष्टी नियमित केल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण नियमित केल्या पाहिजे म्हणजे योगाचे सगळे फायदे आपल्याला मिळून आपलं शरीर आणि मन हे दोन्ही स्वस्थ राहतं, आपण निरोगी आयुष्य जगतो.